नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसाच्या नंतर तुमच्या भेटीला आलोय. काही दिवसापासून व्हिडिओ टाकण्याचा विचार करत होतो, पण थोडंसं बिझी झालं असल्यामुळे नाही टाकू शकलो. आमच्या शेजारील अण्णाची ही गोष्ट, ह्या गोष्टीला जवळपास 12 वर्ष पूर्ण झाले. अण्णा तेव्हा कॉलेजमध्ये होते. तेव्हा त्यांना एक मुलगी आवडायची आणि त्यांनी त्या मुलीला प्रपोजसुद्धा केला. त्या मुलीला पण अण्णा आवडायचे. त्या दोघांनी घरच्याच्या संमतीने एंगेजमेंट केली. आता एका महिन्यात त्यांचं लग्न होणार होतं. अण्णा आणि त्याची जी होणारी बायको आहे, ते रोज फोनवर बोलून गरम व्हायचे. एके दिवशी त्याच्या होणाऱ्या बायकोचा खूप जास्त मूड झाला आणि मग तिने त्याला फोन केला अण्णाला, आणि मग अण्णा खूप खुश होऊन निघाला. जसंही तो घाईघाईमध्ये निघत होता, कारण त्याला तिकडे जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून. तो जसंही त्यानं गाडी काढली आणि गाडीची स्पीड घेतली, त्याला एकाने लिफ्टसाठी हात दाखवला. अण्णाची स्पीड कमी झाली. अण्णा थांबवले आणि गाडीवर एका जणाला घेतलं. अण्णा म्हणाले, कुठं सोडू? ते म्हणाला, आंबेगावला. ते अण्णा म्हणाले की बाबा ठीक आहे. तिथून मित्रांनो आंबेगाव 2 किलोमीटर होतं आणि अण्णाला पण तिथेच जायचं होतं. पुढे थोडं गेल्यावर अण्णाला भास झाला काही वेळाने की बाबा कोणीतरी त्यांच्या मांडीवर हात ठेवतं आहे आणि त्यांचे चेनवरून हात फिरवते. अण्णाला समजलं, पण अण्णा होणाऱ्या बायकोला भेटायला चालला होता, म्हणून अण्णाने त्याचा हात सरकवला आणि परत एकदा थोड्या वेळाने अजून एकदा अण्णाच्या मांडीवर हात ठेवला आणि गाडीत बसलेल्या मुलाने अण्णाला घट्ट मिठी मारली आणि त्याची त्याने इच्छा व्यक्त केली. आता मात्र अण्णाला कंट्रोल होत नव्हतं, पण त्याचा अण्णाने हात पकडला आणि जिथं ठेवायचं तिथं चेन काढून ठेवला. आता मात्र त्या मुलाने आपलं काम सुरू केलं. अण्णाने त्याच्या भावना ओळखून हे सर्व केलं आणि आपली त्याच्या हातात अमानत सोपवली. त्या मुलाने मात्र त्याचं काम पूर्णपणे पार पाडत गाडी हळूच चालू होती. अण्णाचा स्टॉप जवळ आला होता. तेवढ्यात अण्णाला त्याच्या होणाऱ्या बायकोचा कॉल आला आणि ती म्हणाली, अहो मॅटर झाला एक. शेजारची आजी वारली आणि इथं खूप सारे लोक जमा झाले. जर तुम्ही आले तर भरपूर जण तुम्हाला ओळखतात, तर ते 4 प्रश्न विचारणार आणि आईवडील पण वापस येणार आहेत. तर तुम्ही आपलं प्लॅन कॅन्सल करू. अण्णाचा मूडच खराब झाला. गाडीवर बसलेल्या मुलाने त्याला फोन ठेवल्यावर विचारलं की बाबा काय झालं. अण्णाने त्याला सगळं प्रकार सांगितला की माझी एंगेजमेंट झाली, बायकोला भेटायला जायचं होतं, पण तिच्या घराच्या शेजारी कोणीतरी वारल्यामुळं तिथं गर्दी जमा झाली आणि मला आता जाता येणार नाही. तो मुलगा मनातल्या मनात खुश झाला, कारण त्याला हवं ते आता भेटणार होतं. मग तो अण्णाला म्हणाला, एवढ्या रात्री वापस कसं जाणार? माझ्याकडे चला, मी एकटाच राहतो, जागा पण भरपूर आहे. मग अण्णा त्याच्या रूमकडे निघाले. त्याची रूम अण्णाच्या सासरवाडीपासून बहुतेक 100 मीटर अंतरावरच होती आणि अण्णाच्या बायकोला हा मुलगा कदाचित ओळखत पण असणार. अण्णा त्याच्या रूमवर गेले तेव्हा त्या मुलाने फ्रेश होऊन अण्णाला बेडवर बसून जे सुख द्यायचं ते भरपूर सुख दिलं. अण्णाच्या बायकोचा अण्णाला अजून एकदा फोन आला. अण्णाने सांगितलं की मी वापस काही गेलो नाही, मला एक इथं नवीन मित्र भेटला आणि मी त्याच्याकडेच थांबणार आहे, कारण रात्रीचं वापस जाणं ठीक नाही. मग तिने विचारलं की बाबा कोण आहे तो आणि
त्याच्याकडे थांबू शकता का? अण्णा म्हणला की हो, तो एकटाच राहतो आणि इथं आहे, मला नाव माहिती नाही. मग अण्णाच्या बायकोची इच्छा अजून जास्त वाढली. मग त्याला भेटायचं होतं आणि तिने विचारच केला असणार की व ते एकटा आहे तर मग भेटायला हरकत नाही. म्हणून अण्णाच्या बायकोला आता कंट्रोल होत नसल्यामुळे तिने अण्णाला डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला आणि तिचं अंगदर्शन घडवलं. आता मात्र अण्णा फार वेडा झाला. अण्णाला आता सहन होत नव्हतं. अण्णाने त्या मुलाला विचारलं, अरे यार, मी तिला घेऊन येऊ शकतो का तुझ्या रूमवर? तो मुलगा, त्याला थोडंसं वाटलं असेल की आपल्या दोघात तिसरी कशाला, पण चला आपलं थोडंसं काम झालेलं आहे म्हणून त्याने म्हणला की हो ठीक आहे, घेऊन या. कारण तिचं घर पण जवळच होतं. मग ती तिच्या घरून निघाली आणि अण्णा तिला घेऊन आले. जसे अण्णाने तिला आणलं आणि रूममध्ये सोडलं, अण्णाने इकडचा तिकडचा विचार न करता तिच्यावर तुटून पडले आणि तिने पण अण्णाला साथ देत होती. आणि तो मुलगा दोघांचं लपून बघत होता. अण्णाची बायको थोडीशी भानावर आली 5 मिनिटांनी आणि अण्णाला तिने दूर केलं. अण्णाने त्या मुलाला सांगितलं, हीच ती, तिची ओळख करून दिली, हीच ती जिच्यासाठी मी इथपर्यंत आलो. तो मुलगा म्हणाला, अरे आम्ही तर एकमेकांना ओळखतो. तो म्हणाला. मग तो मुलगा साईडला गेला आणि म्हणाला, तुमचं तर आता लग्नच होणार आहे, करा तुम्ही कंटिन्यू, मी थोडं साईडला थांबतो आणि थोड्या वेळानं मी तुमच्यासाठी काहीतरी जेवण बनवतो, मग आपण सगळेजण नंतर जेवण करू. असं म्हणून तो मुलगा तिथून निघून किचनमध्ये गेला. हे दोघंजणं भरले पडलेले होते. या दोघांनी अजून सुरू केलं. त्यांना हे समजत नव्हतं की बाबा इथे एक मुलगा आहे. कदाचित तिला माहिती असेल की हा असाच आहे म्हणून, आणि अण्णाला तर आता कळालेलंच आहे की तो मुलगा कसा आहे. मग त्याला तेवढं काही वाटलं नाही त्याच्याबद्दल. आणि ते दोघंजणं मस्त असं सुरू झाले होते. नंतर अण्णाने त्याच्या होणाऱ्या बायकोला हळूहळू निर्वस्त केलं. तिने पण अण्णाला पार त्या अवस्थेमध्ये आणून सोडलं. तो मुलगा तिथूनच बघून लाळ टपकत होता. त्याला आता अण्णाचं जे अवतार आहे ते बघून कंट्रोल होत नव्हतं. तो मुलगा अण्णाच्या ते लोंबत असलेल्या नागोबाला बघून वेडाच झाला. अण्णाची होणारी बायको ते तर त्या ओठात घुसलेली होती. ती एकदम मग्न झाली होती. अचानक तो मुलगा आला आणि अण्णाच्या नागोबाला, हा खेळ थोडा वेळ असाच चालू राहिला. तिथेच अण्णाचा पहिला विकेट पडला. नंतर अजून पूर्ण रात्र बाकी होती मित्रांनो. त्या रात्रीमध्ये अण्णा त्या दोन्ही गाड्यांना चालवत खूप सारी सफर केली आणि त्या दोन्ही गाड्यांना त्याने समाधानी केलं. मग सकाळ झाली. सकाळ झाल्यावर ती तिच्या घरी वापस गेली. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये सांगा.